मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आज निरूपण करणार आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊलींच्या या आळंदीमध्ये आज आपल्या सर्वांना 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी देऊन निघून गेलेल्या पसायदांना आपल्या सर्वांसाठी जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. माझ्या माऊलींसाठी 2 शब्द बोलण्यासाठी मी आज इथे आलो आहे. गळ्यात तुळशीची माळ आहे आणि विटेवरी जो पांडुरंग उभा आहे त्या पांडुरंगाला माऊली कधीच भेटण्यासाठी निघून गेले. अतिशय अत्यल्प आयुष्यामध्ये आपल्या सर्वांना काय देऊन गेले माऊली. स्त्री पुरुष भेद आपण समाजात करतो आणि पुरुष कोण आहे स्त्री कोण आहे याची जाणीव आपण करतो. पण एक पुरुष असून सुद्धा माऊली म्हणजे आईची उपमा ज्याला मिळाली त्या ज्ञानदेव माऊलींना मी त्रिवार अभिवादन करतो. माऊली आपल्याला काय सांगून गेले, माऊलींनी आपल्याला काय संदेश दिला आहे आणि माऊलींचं जीवन आपल्या सर्वांसाठी कसे प्रेरणादायी जीवन आहे ते जीवन आपल्या सर्वांसमोर अभ्यासण्यासाठी आज या ठिकाणी आपण चिंतन मनन प्रगट करतोय. माझ्या ज्ञानेश्वरीच्या देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना वंदन करून मी आज सर्वांना सांगतोय की माऊली कोण होते. ही खूप मोठी आख्यायिका काय, ही कहाणी आहे, ह्या प्रसंग आहे तो तुमच्या आमच्यासाठी चर्चा करण्यासाठी आहे. परंतु आपण त्यातून काय संदेश घेतला पाहिजे, अगदी माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर एक शब्द लक्षात घ्या बाबांनो, एक तरी ओवी अनुभवावी. तुकारामांनी सांगितलेलं आहे की एक तरी ओवी अनुभवा, ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अंगीकारा तर त्या जीवनाला अर्थ आहे, तर ते जीवन सार्थक आहे. भल्या पहाटेचा प्रसंग आहे. एक सुवासिनी अंधार असतानाच इंद्रायणीच्या डोहात जाते आणि डोहात गेल्यानंतर गडबडीने आपलं पाणी त्या कळशीमध्ये भरून परतीच्या वाटेवर निघते. तर एक गुरु त्या ठिकाणी येतात आणि तिला आशीर्वाद देतात, सच्चिदानंद, तुझ्या मनात जे जे होईल ते ते पूर्ण होईल मुली. आणि मग तिची ती पाठमोरी प्रतिमा पाहून तिचा हुंदका ऐकून ती म्हणते, महाराज माझे पती परांगंदा झालेत आणि माझ्या आयुष्याला ते सुख परत मिळणार नाही महाराज. माझे वृद्ध आई वडील माझ्यासाठी झुरतायत, माझ्यासाठी मरतायत आणि ते दिवसागणिक त्यांचं मरण मला पाहवत नाही महाराज. माझे पती परागंदा झालेत. आणि मग त्या माऊलीचे शब्द ऐकून ते म्हणतात, मुली, ते गुरु म्हणतात, कुठे राहतीस तू. सिद्धेश्वराच्या बेटाच्या जवळच महाराज, चल मला तुझ्या घरी घेऊन चल. आणि मग ते गुरु आपल्या त्या मुलीच्या पाठीमागे जातात, वृद्ध आई वडिलांना भेटतात, त्यांची सर्व करुण कहाणी ऐकतात आणि सांगतात. त्यावेळेस त्यांना जाणीव होते आणि मग ते म्हणतात, तुमचा जावई लवकरच तुमच्या घरी मिळेल. आणि मग विठ्ठलपंत गोरक्षनाथाचे त्या आश्रमामध्ये दुसरं नाव घेऊन गुरुकडेच ज्यावेळेस राहत असतात, त्यावेळेस तिथे ज्ञान घेत असतात, त्यावेळेस विठ्ठलपंतांना ते सांगतात, चैतन्या. आपल्या गुरुच्या तोंडून आलेला आवाज ऐकून विठ्ठल एकदम अगदी कासावीस होतात आणि विचारतात, गुरुजी. होय चैतन्या, तू मूळचा आळंदीचा आहेस आणि आज आळंदीमध्ये तुझी पत्नी, तुझे सासू सासरे तुझा वाट पाहतायत तुझी. तू जा, तुला ते कार्य करायचं आहे. तुला संसार रूपाने समाजात कार्य करून तुला जीवनात जगायचं आहे. संन्यास आश्रम हा तुझा नाहीयेस. तू पूर्वी गृहस्थ आश्रमी होतास, आता तू संन्यासी झालास. पण नाही, तुझं पहिलं कार्य तुला पूर्ण करायचंय चैतन्या. गुरुजी, मी आता संन्यासी झालोय गुरुजी, मला परत त्या संसाराच्या वाटेला पाठवू नका. नाही, गुरु आदेश मानतोस ना तू, मग तू ऐक माझं, मी सांगतो ते ऐक आणि त्या वाटेवर चाल. जा परत तिकडे, तुझी पत्नी वाट पाहते आणि मी तिला वचन देऊन आलोय की तुझा पती लवकरच तुझ्या घरी येईल म्हणून. चैतन्य आपल्या गुरुजींचे आशीर्वाद घेऊन आळंदीच्या दिशेने निघतात. एक दिवस भल्या पहाटे दिवाळी सण जवळ आलेला असतो आणि मग ती सुवासिनी आपल्या शून्य डोळ्यातल्या शून्य नजरेतून त्या तुळशी वृंदावनाच्या फेरे घालत असताना एक व्यक्ती तिथे उभा राहते. सुरुवातीला ती ओळखत नाही, पण एकदम जवळ आलेली व्यक्ती कोणीतरी आपला आलंय त्या पावलातून तिला ते जाणवतं, तिला त्या नजरेतून ते भासतं आणि नंतर तिच्या लक्षात येतं की आपले पती विठ्ठलपंत पुन्हा आलेले आहेत. आणि मग ती आनंदाने भरकून जाते. आपल्या वडिलांना आईला ती सांगते, त्यांना मित्रांना त्या जीवांना आनंद होतो आणि पुन्हा जावई घरात आल्याचा आनंद झाल्यानंतर मात्र ते कुटुंबात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी व्हायला सुरुवात होते. परंतु आळंदीकरांच्या ते पोटात दुखतं.
विठ्ठलपंतांनी म्हणे संन्यास घेतला आणि परत गृहस्थाश्रमात प्रवेश केला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा सुरू होतात. त्यांना खूप वाईट वाटतं, परंतु रुक्मिणीला काय त्याचं? तिला तिचा नवरा, तिचं देव तिच्या घरात आलेला असताना तिला दुसरं काही नको होतं, तिला समाजाचं काही करायचं नव्हतं, परंतु आपला पती आपल्यासाठी परत आला हे ऐकून तिला आनंद होतो. आणि मग त्यांच्या संसाराला पालवी फुटायला लागते. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई अशी 4 अपत्य त्यांच्या जन्माला येतात. 4ही अपत्य जन्माला आल्यानंतर मात्र समाज त्यांना वाळीत टाकतो. संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हेलावण्या केली जाते, त्यांना त्रास दिला जातो. आणि त्या काळात सुद्धा ती 4ही भावंड आपल्या अन्ना पाण्यासाठी, आणि मग आईवडिलांना फार वाईट वाटतं. विठ्ठलपंत रुक्मिणी कासावीस होतात आणि आपल्या सर्व मंडळींना ते विनंती करतात की मला पुन्हा धर्मात घ्या, माझ्या पापाची शिक्षा माझ्या मुलांना देऊ नका, हो माझ्या पापाची शिक्षा माझ्या मुलांना देऊ नका. नाही, यावर आता मार्ग नाही विठ्ठलपंत. आणि जर तुम्हाला मार्गच हवा असेल तर तुम्ही पैठणला जा. आनंदीकरांचा हा संदेश घेऊन ते पैठणला जातात. पैठणच्या ब्रह्मसभेसमोर ते आपला विषय मांडतात आणि सांगतात की माझी चूक झाली, मी संन्यास घेतला आणि नंतर गृहस्थाश्रमात आलो, पण माझी मुलं वाईट नाही, तो माझ्या मुलांना धर्मात या, पाहिजे तर आम्ही पाहिजे ते करतो. आणि मग आनंद पैठणच्या सभेमध्ये त्यांना दिलं जातं, याला एकच उपाय आहे, विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित. तोही आनंदाने ते स्वीकारतात. आनंदीला येतात, मुलांना जवळ घेतात. आणि मग एक दिवस रात्री सर्व मुलं झोपलेली असताना मात्र इंद्रायणीच्या डोहात ते उडी मारून आपला प्राण देतात. का तर माझ्या मुलांना नंतर वाळीत घेतलं जाईल, त्यांना त्रास होणार नाही. ज्या वेळेस पैठणला जात असतात आणि जंगलामध्ये निवृत्ती त्यांच्यापासून आधीच वेगळा झालेला असतो. ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांना सोडून विठ्ठल रुक्मिणी इंद्रायणीच्या डोहात उडी मारतात. रात्रीच्या 12 वाजता आपल्या मुलांना सोडून जातात आणि गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलांना कळतं तेव्हा त्यांच्यासाठी आभाळ फाटलेलं असतं. भिक्षा मागून ते जगतात आणि सिद्धबेटाच्या एका झोपडीत ते राहतात. मुक्ताई तिथे त्यांची काळजी घेते, लहान मुक्ताई, ज्ञानोबा. आणि त्याच टायमाला सोपानदेव अगदी सैरवैर होतात, परंतु समाजासाठी टंके टोंपे सहन करत जीवन जगत असतात. आणि अशाच वेळेस त्यांचा मोठा भाऊही त्यांच्याबरोबर नसतो. मायेचा हात कोण फिरवणार? एक दिवस असंच दुपारच्या प्रहरी निवृत्ती येतो आणि मुक्ताई पाहते त्याला. कोण म्हणून अनोळखी माणूस म्हणून त्याच्याकडे पाहते. आणि चांगला वयात आलेला मुलगा जसा दिसतो तसा निवृत्तीनाथाचं ते पेहराव पाहून मुक्ताई ओळखत नाही आणि विचारतो. तो माणूस, ती व्यक्ती मुक्ताबाईला ओळख देते आणि सांगते, मुक्ते, ओळखलं नाहीस मला? नाही, कोण आपण? माझ्या मोठ्या भावाला ओळखलं नाहीस मुक्ते? मी निवृत्ती दादा. बऱ्याच दिवसांनी तिच्या आई वडिलांनंतर पाठीवरून कोणी मायेचा हात फिरवत नाही, तो तिच्या पाठीवरून फिरवला जातो आणि मग तिला ती मायेची ऊब समजते. आणि मग मात्र ती म्हणते, दादा, एवढे दिवस कुठे होतास रे? तू कसा सोडून गेला आम्हालास? आई बाबा गेले दादा, आई बाबा गेले. माहिती मला मुक्ते, हे सर्व मला माहित आहे. मग का नाही आलास? का तूही परका झालास लोकांसारखा दादा? नाही मुक्ते, आठवतंय तुला? एकदा तू दूध उतू ठेवलं होतंस आणि दूध पातीला ठेवलेलं होतं आणि ते दूध उतू जातं आणि त्यावेळेस तुझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. असं काय बोलतोस दादा? दूध उतू जाणं आणि आईबाबा जाणं सारखंच आहे का रे? होय मुक्ते. मुक्तेला मात्र समजलं नाही, पण ज्ञानदेव मात्र कासावीस झाला. ज्ञानदेवाने ओळखलं की आपला दादा आता अध्यात्माच्या खूप मोठ्या वाटेवर गेलेला आहे. आणि मात्र तो कधी शांत चित्ताने राहणारा ज्ञानदेव मात्र चिडून उठला आणि सांगितलं, दादा, आपल्या आईवडिलांनी प्रायश्चित्त घेतलंय दादा, आणि तरी समाजाने आपल्याला वाळीत टाकलेलं आहे. दादा, वडिलांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. होय ना, माहित आहे मला, ती चिठ्ठी मला माहित आहे. मग आपण शांत बसायचं नाही दादा. आपण पैठणला जाऊन आपण आपल्या आईवडिलांनी घेतलेलं देहांत प्रायश्चित्त चुकीचं आहे दादा. आपल्या आईवडिलांनी जे सजा झालेली आहे त्याचं आपण आता त्याच्यावर निराकरण केलं पाहिजे दादा. नाही ना, त्याचा काही उपयोग नाही. नाही दादा, मला तुमचं सर्व मान्य आहे, पण हे मला मान्य नाही. आईवडिलांचं जे जीव दादा एवढा स्वस्त नाहीये. त्यांना न्याय मिळाला पाहिजे दादा. त्याने काय होणार आहे नाना? त्याने काय होणार आहे? त्याने काय होईल ना होईल मला माहित नाही दादा, पण माझ्या आईवडिलांनी घेतलेलं प्रायश्चित्त आपल्या सर्वांचा उभं करण्यासाठी नाही दादा, तर या समाजाला काहीतरी देण्यासाठी आहे.
आपण पैठणला जाऊ. ठीक आहे, तुझी तशीच इच्छा असेल तर आपण जाऊ. त्यावेळेस मुक्ती त्यांना म्हणते, अरे बाबांनो, मी स्वयंपाक करते, आपण जेवू आणि मग तुम्ही गप्पा मारत बसा. निवृत्तीनाथ मुक्ताबाईकडे बोट करून विचारतो, मुक्ते तू स्वयंपाक करतेस? होय. आणि मग त्या दोघं अगदी कुटुंबाच्या सर्व आठवणीमध्ये रमतात आणि प्रसंग पुढचा सुरू होतो. पैठणच्या वाटेने चारही भावंड निघतात, पैठणला जातात. पैठणच्या सभेत ते आपलं ज्ञान प्रगट करतात. सुरुवातीला त्यांना विरोध केला जातो, पण एका ठिकाणी प्रसंग निर्माण होतो आणि ज्ञानदेवांनी सांगितलंय त्या ठिकाणी निवृत्तीनाथांचा आवाज वाढल्यानंतर ज्ञानदेव सांगतात, नाही दादा, ह्या सभेत मला ज्ञानाचा प्रकाश पाडूनच माझ्या आईवडिलांच्या देहात प्रायश्चित्ताचं मला तिथे प्रगटीकरण केलं पाहिजे दादा. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं जातं. पैठणच्या सभेमध्ये जाहीर वाच्यता करत असताना एक ज्येष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी बसलेले असतात आणि एक ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो की नाही, तुमच्या वडिलांनी आधी संन्यास घेतला आणि नंतर गृहस्थाश्रमात आले आणि नंतर त्यांना संतती प्राप्त झालेली आहे. तसा त्यावर अन्याय झालेला आहे, परंतु आता त्यांचं दैव त्यांचं. आणि दैव शब्द ऐकल्यानंतर ज्ञानदेव शांतपणे म्हणतात, म्हणजे दैवापुढे सभाई पण हरतीच की. होय मुला, व्यर्थ वाचा करू नकोस. तू न्याय मागायला आलास की वार्ता आमच्याशी वाद घालण्यासाठी आलायस? ज्येष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी बोलते आणि मग ज्येष्ठ व्यक्तीचा तो शब्द ऐकून ते त्या ठिकाणी प्रगट झालेले शब्द पुन्हा बाहेर पडतात. निवृत्तीनाथ, एवढं वेळ शांत असणारा निवृत्तीनाथ बोलतो, महाराज, गंगेत पडणाऱ्या सूर्याचं बिंब आणि माझ्या ओंजळीतल्या पाण्यातला काय फरक आहे? बिंब तर सूर्याचंच आहे ना. होय, दैव म्हणून त्यांना ती जी प्रायश्चित्त देण्यात आलं त्याचं त्यांना आता ते त्यांचं भाग्य आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. आणि मग सभेमध्ये त्याच टायमाला कोणीतरी विचारतं, दैव आणि भाग्य जर एवढं सारखं असेल तर तो समोरून रेडा चाललाय. लोक आचार्य शास्त्री विठोबंत शास्त्री सांगत होते की तुम्ही वेद फार छान बोलता, चारही मुलं म्हणून. मग तो बोलेल का? तो रेडा वेद बोलेल? निवृत्तीनाथ शांतपणे म्हणतात, होय बोलेल. ते ज्ञानेश्वरांकडे पाहतात. दोन भावांची नजर भेट होते. निवृत्ती माझा गुरु. ज्ञानदेवांनी आपल्या मोठ्या भावालाच आपलं गुरु मानलेलं आहे. आणि मग मात्र ज्ञानेश्वरांचे हात त्या रेड्याच्या दिशेने जातात. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून ज्ञानेश्वर माऊली जे रुचा म्हणतात तोच रेडावरती रुचा रेखतो आणि मग मात्र तिथून कौतुकाला सुरुवात होते. ज्ञानेश्वर माऊली की जय म्हणून सुरुवात होते. मग त्यांना शुद्धीपत्र, वडिलांचं शुद्धीपत्र मान्य केलं जातं, मुलांना समाजात घेतलं जातं आणि मग मात्र पुन्हा मुलं आळंदीच्या दिशेने निघतात. आळंदीच्या दिशेने निघाल्यानंतर एका ठिकाणी मध्य प्रसंगी बैलगाडी चाललेली असते. बैलगाडीतून ते मुलं चाललेले असतात. निवृत्तीनाथ पुढे बसलेला असतो, गाडीवान पुढे असतो, मध्ये सोपान आणि पाठीमागे ज्ञानदेव आणि मुक्ताई बसलेले असते. अचानक रडण्याचा हुंदका येतो. निवृत्तीनाथ विचारतात, मुक्ते कोण रडतंय? हा ज्ञानदादा रडतोय दादा. आतापर्यंत तर शांत होता, पण आता तो रडतोय बघ ना. ज्ञानदेव गाडीतून खाली उतरतात, समोर बसतात आणि त्याच ठिकाणी विचारतात, दादा दादा आपल्या जीवनात किती किती आपण चढ उतार पाहिले दादा. आई बाबा गेले, चुकीची त्यांना शिक्षा मिळाली दादा. कसला विचार करतोयस ज्ञाना? निवृत्तीच्या मात्र लक्षात आलं की ज्ञानदेव आता आपल्यात राहिलेला नाही. पैठणला असताना, नेवाशाला असताना भगवद्गीतेचा पूर्ण निरूपण झालं होतं. ज्ञानेश्वरी फळास आली होती. ज्ञानदेव बोलत होते, लोक ऐकत होते. भगवद्गीताच्या पूर्ण निरूपण होऊन ज्ञानेश्वरी फळास आली. शेवटी पसायदानाने ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनाची सार्थकता पैठणून येतानाच करून टाकली होती. मोठी माणसं फार काळ जगत नाहीत बाबांनो. जीविताचं कार्य संपलं की थांबत नाहीत. ती कशाला थांबतील यावं? कार्य संपल्यानंतर राहणं हे तर तुमच्या आमच्या सरकारचं आहे. ते तर दैवी पुरुष होते, त्यांनी थांबलं नाही. अवेलना सर केल्या आयुष्यात, एवढ्या लहानशा आयुष्यात खूप अनुभव घेतले माऊलींनी. निवृत्तीच्या मात्र लक्षात आलं ज्ञानदेव आता आपल्यात राहिलेलं नाही, लांब लांब चाललाय. त्याची भाषेत प्रगल्भता प्राप्त झाली होती. कसला विचार करतोयस ज्ञाना? स्मितहास्य करून सांगितलं ज्ञानदेवांनी, दादा 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 समाधी घेईन म्हणतोय. चर्रकने निवृत्तीच्या काळजात कापलं गेलं. हाडामासाचा निवृत्ती सर्व गोष्टींच्या पलीकडे गेलेला, पण तो अगदी घरून आला. ज्ञाना ज्ञाना तू जाणार ज्ञाना? होय दादा. जन्म हे उगवणे, मृत्यू हे पेरणे. जीविताचं कार्य झालं दादा. एवढ्या छोट्याशा आयुष्यात आपण किती अनुभव घेतले. ही गोष्ट निवृत्तीनाथांच्या लक्षात आली, पण हाडा माणसाचा आपला
लहान भाऊ, तू माझी कधी अवहेलना केली नाहीस ना. धाकटा भाऊ असून सुद्धा तू मला कधी एक शब्दाने उलट बोलला नाहीस. असा भाऊ मला जाणार, असा सखा मला परत भेटणार नाही. निवृत्ती माझा गुरु आहेस. निवृत्ती, जरी मी तुझा गुरु असलो ना तरी तू माझा गुरु आहेस ना. तू माझा गुरु आहेस. तुझ्या वाणीने खूप मोठं प्रगतीकरण केलेलं आहे. तू आता समाजासाठी तू जे दिलेलं पसायदान आणि तुझी ज्ञानेश्वरी हजारो वर्ष या देशाला, या राष्ट्राला, या समाजाला, या भूमीला दिशा देत राहील ना. भूमीला दिशा देत राहील. तोपर्यंत या दोघांचं बोलणं मुक्ताईने ऐकलं आणि तिला कळलं नाही काय झालंय म्हणून ती तिला विचारायला गेली. पण तिला जेव्हा निवृत्तीनाथाने सांगितलं की ज्ञानदेव समाधी घेण्यासाठी चाललाय, हे वाक्य ऐकून तिचं काळजात चर्र झालं. आपला भाऊ आपल्यातून जाणार हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या आणि तिने सांगितलं, दादा दादा याचा अर्थ काय रे? आईबाबा गेले, आईबाबांच्या पाठी तूच आमचा पाठीराखा आहेस, तूच आमचा आधार आहेस आणि तू जाणार. या कल्पनेने ती धाय मोकळून रडायला लागली. सोपान देवाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. निवृत्ती मात्र धाय मोकळून मोठ्या आवाजात रडायला लागला. एवढा सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला निवृत्तीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम ही सर्व मंडळींनी ज्ञानदेवांचं आचरण कसं नामदेवांनी सांगितलं की ज्ञाना माऊली, आपण विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललात हे ऐकून आम्हाला द्रवतोय. आम्ही दुःखी झालोय, आम्ही कष्टी झालोय. तरी न्यूनते पुरते अधिकही सरते. ज्ञानोबांचं हे वचन आज आपल्या सर्वांनी जाणलेलं आहे. आणि अशा प्रसंगामध्ये समाधीचा तो क्षण आलेला आहे. सर्वांनी अगदी पंक्ती उठवलेल्या आहेत. आणि मग त्या गजरामध्ये जय जय ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली सर्व गजर झाला. आणि त्या गजरामध्ये शेवटी प्रसंगाने निवृत्तीनाथ पुढे आले, नामदेव महाराज पुढे आले आणि नामदेवांनी सर्वांना जेवू घातलं. पंक्ती उठल्या. वैष्णवांचा त्या नदीमध्ये मेळावा भरला आणि आळंदीला, देवाच्या आळंदीत पुन्हा एकदा देवाचं रूप प्राप्त झालं. सर्व मंडळी एका ठिकाणी आली. चांगदेवापासून सर्व त्या ठिकाणी नतमस्तक झाली. ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्या विसोबा काकांपासून सर्व मंडळी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांचा जय जयकार होऊ लागला. आपला भाऊ आपल्यातून जाणार यांनी भावंड अगदी कासावीस झाली. आणि क्षणामध्ये पुन्हा एकदा माऊलींच्या समाधींमध्ये माऊलींनी प्रवेश केला. नामदेवांनी त्याला शिळा लोटली आणि शेवटी ज्ञानदेव आपल्या सर्वांतून निघून गेले. पण आपल्या सर्वांना काय देऊन निघून गेले तर त्यांनी आपल्याला सर्वांना जी ज्ञानेश्वरी दिली त्याचं पसायदान, जो जे वांतील चोते राहो प्राणी जात. आणि शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे हे ज्ञानेश्वरांचं जीवन आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या सर्वांना काय मागितलेलं आहे आपल्या सर्वांसाठी. आणि शेवटचं त्यांचं जे वाक्य आहे पसायदानातलं, ते वाक्य तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे. ते कोणतं वाक्य आहे? आपल्या सर्वांनी ते उच्चारावं पुन्हा एकदा. आणि ते पुन्हा एकदा वाक्य असे, ज्ञानदेव सुखिया झाला, ज्ञानदेव सुखिया झाला, ज्ञानदेव सुखिया झाला. Please share and like this video and subscribe our YouTube channel.